वॉर्ड क्रमांक 32चा भारतीय जनता पार्टी पदाधिकारी पदनियुक्ती सोहळा व हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष श्री वरुणदादा पाटील, भाजप महिला आघाडी कल्याण शहर अध्यक्ष वैशालीताई पाटील, भाजप ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दिनेशदादा तावडे, भाजप माजी परिवहन सदस्य महेशदादा जोशी, भाजप ज्येष्ठ नेते व कल्याण शहर उपाध्यक्ष हेमंत काका परांजपे, कल्याण शहर सरचिटणीस रितेशदादा फडके, भाजप शहर सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, कोनगाव उपसरपंच संजय दादा कराळे, ठाणकरपाडा वॉर्ड अध्यक्ष संदीप जाधव, बेतुरकरपाडा कार्यकर्ता उमेश चौधरी आदी शहर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी वॉर्ड क्रमांक 32 महिला आघाडी अध्यक्ष लताताई पालवे, महेश केळकर, महेंद्र मुळसळे, माधव आव्हाड, मंदार संत, श्रीराम जोशी, अनंत एकबोटे, अमोल जोशी, ऋषिकेश श्रोत्री कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली। यावेळी 45 महिला पदाधिकारी व 16 पुरुष पदाधिकारी यांची कार्यकारिणीत निवड करण्यात आली। शुभांगी खरे, गायत्री लवंगडे, नीता याडकीकर, भारती सहस्त्रबुद्धे, सरिता सुळे, सीमा महाडिक, सीमा मेहेंदळे, विद्या पालकर, वर्षा मुसळे, गायत्री धांडे मानकामे, रुपाली मुसळे इत्यादी अनेक महिलांना या प्रसंगी पदे देण्यात आली। या कार्यक्रमास 365 महिलांनी सहभाग घेतला। यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी हळदी कुंकू समारंभात आपली उपस्थिती लावली। यात विशेष बाब म्हणजे काही कार्यकर्त्यांनी स्वतःहून सुहासदादा व लताताई तुमच्यासोबत भाजप पक्षात पक्ष संघटनेचे काम करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली। सुहास व लताताई यांनी या कमिटी स्थान दिले आहे। याचा लाभ भाजप पक्ष संघटनासाठी नक्कीच होईल। सुहास नारायण चौधरी, भाजप अध्यक्ष वॉर्ड क्रमांक 32 सिद्धेश्वर आळी, लता बाळकृष्ण पालवे, भाजप महिला आघाडी अध्यक्ष वॉर्ड क्रमांक 32 सिद्धेश्वर आळी आलेल्या सर्वांचे आभार मानले। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज।